तीन चेहरेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत नाटक, सिनेमा आणि मालिका या क्षेत्रांमधल्या तीन खास चेहऱ्यांना जे खूप चर्चेत आहेत। त्यांचं केलेलं काम आपल्याला खूप आवडतं। मग त्यांच्या केलेल्या भूमिका असू देत, त्यांनी म्हटलेले डायलॉग्स असू देत, कट्ट्यावरती गेल्यानंतर कुठे गेल्यानंतर त्याबद्दल आपण चर्चा करतो, भरभरून त्यांचं कौतुक करतो। जाऊयात आपल्या पहिल्या चेहऱ्याकडे, त्यानंतर दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या। असा एक वेगळा चेहरा ज्याने नायक या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली। नक्की हिरो कसा असावा याबद्दलची व्याख्या त्यांनी स्वतःवरनं तयार केली। यस, आपल्या बरोबर आहे सिद्धार्थ जाधव, म्हणजे आपल्या सगळ्यांचा सिद्धू। नवल वाटतं जसं मी म्हणालो की तू ना हिरो या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली सिद्धार्थ। अरे म्हणजे मी नाही बदलली, आणि मुळात हिरो या शब्दाची व्याख्या म्हणजे मी खूपच कमी आहे। म्हणजे आपल्या मराठीत असे दिग्गज कलाकार होऊन गेलेत ज्यांनी दिसण्यावर नाही तर उलट आपल्या टॅलेंटवर किंवा ह्या गोष्टीवर, म्हणजे दादा कोंडगे सर असतील, म्हणजे त्यांचं दिसणं ते देखणे होतेच दिसायला, किंवा अशोक मामा, लक्ष्मण मामा, ज्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला हिरो म्हणून प्रेझेंट केलं, म्हणजे माझ्याबद्दल हे यूज होणं खूपच मला खूप असं वाटतं। पण हा अशा सर्वसामान्य मुलावर किंवा कलाकारावर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि मग त्याला खरा त्याच्या लाईफमधला हिरो बनवला। म्हणजे मी हिरो माझ्या लाईफमध्ये झालोय, तो या प्रेक्षकांमुळे झालोय, कारण ते काम त्यांना आवडायला लागलं। त्यामुळे खऱ्या अर्थाने हिरोची व्याख्या बदलणारे कोण असतील तर ते माझ्या रसिक प्रेक्षक आहेत। गब्बर म्हणेल जबर है तू, उदास देवदास होईल झकास, बसंती नाचेगी कुत्तों के सामने, जय बिरू त्याला टाकतील घास। खरंच ना, म्हणजे सिद्धार्थ बघ ना, गॉडफादर नाही, कुठली पार्श्वभूमी नाही, अगदी आपण शिवडीच्या गल्लीतनं सुरुवात करूयात। मला असं वाटतं हा म्हणजे मुंबईला आलो 88ला, असं काही ऍक्टर बनायचं स्वप्न नव्हतं, पण बाप्पा BMC मध्ये जॉबला, मग कुठेतरी भाड्याने घर मिळणं, मग आम्ही 3 भावंड आईबरोबर गावी असणं, मग मुंबईला येणं, मग एक म्युन्सिपाल्टी शाळेत राहणं, मग 5वी नंतर शाळा बदलली, कारण भाऊ माझा 7वी पास झाल्यानंतर म्युन्सिपाल्टी शाळा बदलायच्या ना, मग त्याची एका शाळेत रवानगी, मग मी ताईबरोबर वेगळ्या शाळेत, मग त्या शाळेत गेल्यावर कळतं की गॅदरिंग असतं। अच्छा, म्हणजे म्युन्सिपाल्टी शाळेत तसं काय नसायचं ना, मग गॅदरिंग असतं, मग तिकडे नाट्य होता, डान्स होतो, काय काय होतं, मग त्यात कुठेतरी 5वीला आपण असताना एक भाग घेणं, तिथे दिलीप प्रवाळकरांचं आमचं पण नाटक नावाचं एक नाटक होतं, ते नाटक छोटंसं की नाही, चांबार चौकशा नावाचं एक बालनाट्य होतं, त्यात एक काम करणं, मग लोकांना आवडणं, नंतर मग कॉलेज रुपारेलमध्ये ॲडमिशन घेणं, मग रुपारेलमधल्या एकांकिका स्पर्धेत काम करणं, TY पर्यंत सवाईपर्यंत येणं, हे सगळं इथपर्यंत ॲक्टर व्हावं किंवा कलाकार व्हावं असं कुठेच काही नव्हतं। पण मग खरा जग कुठे बसला? खरा जग बसला एक TV, एक काय चॅनल 9 गोल्ड नावाचं एक चॅनल होतं दूरदर्शनवर, त्याच्यावर एक सुपरस्टार नावाचा रियालिटी शो होता, जो आपल्या देशातला पहिला रियालिटी शो आहे। म्हणजे कुठेतरी छोटी छोटी कामं करत असताना तिथे तो म्हणजे केन घोष, चंकी पांडे, अदनान सामी, सुचित्रा कृष्णमूर्ती, महेश मांजरेकर सर हे जेव्हा जज असायचे, ॲक्टिंग, डान्स आणि सिंगिंग कॉम्पिटिशन, त्यात मी कुठेतरी ऑडिशनला गेलो होतो, सिलेक्ट झालो, आणि मग त्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आलो, आणि तिथून खरं एक जग मिळाला इंटर कॉलेजिएट करत असताना, की ते जयवंत भालेकर, म्हणजे या माणसाचं नाव मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक म्हणजे मरेच तोवर घेईन, कारण तो एक जर काढणारा माणूस हा जयवंत भालेकर होता। तो माझ्या भावाचा मित्र होता, देवेंद्र पेम, ऑल दी बेस्ट रायटर डिरेक्टर, ते एक नाटक करत होते, तुमचा मुलगा करतो काय, त्यात माझा मित्र प्रियदर्शन जाधव जो माझ्याच कॉलेजचा आहे, तो त्यात काम करत होता। तर ते 5 रोलसाठी एक मुलगा शोधत होते, आणि त्यांनी तो एपिसोड पाहिला होता सुपरस्टारचा। मग त्यांनी माझ्या भावाने त्या जयवंतला विचारलं की काय असेल तर सांग, माझा भाऊ एकांकिका स्पर्धेत काम वगैरे करतो, तो काय करतो, मग त्याला देवेंद्र सरांकडे पाठव, आणि मग त्यांनी मला तिकडे पाठवणं, आणि मग देवेंद्र पेम सरांबरोबर काम करून आयुष्यातलं पहिलं नाटक मिळणं, तुमचा मुलगा करतो काय, आणि मग सगळी तिथे मला म्हणजे बघ ना सगळी चैन आहे एखादी। म्हणजे आता बोलायला गेलो तर तुमचा मुलगा करतो काय नाटक मिळालं, ते पण कसं मिळालं, 26 जानेवारीला नाटक ओपन, 16 जानेवारीला मी त्यात इन झालो, माझ्या नशिबाने, म्हणजे हे सगळं माझ्या आईबांच्या आशीर्वादाने, त्याच्या सपोर्टमुळे त्या पहिलं आयुष्यातलं व्यावसायिक नाटक SYला मिळालं, म्हणजे 14वीला असताना। त्याचे दिग्दर्शक आहेत देवेंद्र पेम, त्याचे निर्माते आहेत विनय आपटे सर, आणि त्यात काम करणार आहे पॅडी, नारायण जाधव, त्याच्यानंतर सुहास परांजपे, रागिनी सामंत, अशी टीम, त्यांच्यावर काम करणं मिळालं पहिलं आयुष्यातलं नाटक। त्यात पॅडीसारखा जीवाभावाचा भाऊ मिळणं, बरोबर, आणि त्याच्या ओळखीने मग सिरियल मिळणं, म्हणजे कसं झालं, तुमचा मुलगा करतो काय चालू असताना केदार शिंदे सर
चकट भाचा चकट नावाची सिरियल करत होते. बरोबर. पॅडी त्यात काम करायचा. बरोबर. मग ते कधी कधी मी तिकडे जायचो. मग तिकडे भरत सरांची ओळख झाली, केदार सरांची ओळख झाली. मग तिथून हाचा चकडपूचे छोटे छोटे रोल करायला मिळणं, त्यांची मजा करायला मिळणं. त्यातून मग एके दिवशी केदार सर बोलले मला की माझ्याकडे काम करशील का नाटकात. तोपर्यंत टी वाय झालं होतं, मी करेन. तर ते नाटक म्हणजे लोचा झाला आहे. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला खरा लोचा. हा ऍक्च्युली चांगला लोचा. कारण संजय नार्वेकर सरांनी ह्यांचं आमच्यासारखे आम्हीच हे नाटक मी तुफान म्हणजे त्यात भरत सर होते, अंकुश दादा होता, केदार सरांचं नाटक. तर मी तुफान फॅन होतो संजय नार्वेकर सरांचा. आणि ते माझ्या त्या नाटकात ते असणं एनर्जीचा पूर असतो यांच्याकडे, म्हणजे एनर्जी खूप असते त्यांच्यावर, पॉवर हाऊस त्यांच्यावर काम करायला मिळणं. मग ते माझं आदिमानवचं कॅरेक्टर होतं ते खूप गाजलं. बरोबर. म्हणजे हा प्रवास आहे ना, हा त्याला थांबा नाही, त्या चेन एकात एक आहेत. म्हणजे पॅडी बरोबर मिळून केदार सरांची ओळख होऊन मग मला लोचा मिळणं, लोच्यातलं काम आवडणं, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. आणि त्यात केदार सर हे अगबायरेच्या करत होते, मग त्या सिनेमात छोटासा रोल मिळणं. तिथून भरत सरांची एक वेगळी अटॅचमेंट सुरू होणं. त्यातून मग अगबायरेच्या नंतर एक सिनेमा करूया 4 मित्रांचा, त्यात भरत सरांबरोबर केदार सरांनी मला जत्रा देणं. आणि जत्रानंतर सिनेमाचा टर्निंग पॉईंट सुरू होणं. मग प्रत्येक सिनेमा करत 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 चांगले मोठे छोटे मोठे रोल करत करत मध्येच अचानक विकास कदम सारखा माझा एक मित्र मला रोहित शेट्टीकडे पाठवतो आणि गोलमाल सारखा हिंदी सिनेमा मिळतो. आणि तो हिंदी सिनेमा केल्यानंतर म्हणजे अजय देवगण. पण तुझा हिंदीचा अनुभव कसा राहिला? खूप सुंदर. कारण तेच बघ, ती चेन अशी वेगळी आहे की त्या गोलमालमध्ये शर्मन जोशी होता, नंतर अजय देवगण होते, त्यानंतर आपल्या अर्षद वारसी, तुषार कपूर. त्यात रोहित शेट्टी हा माणूस असा आहे ना, त्याच्याकडे स्पॉट बॉय पासून ते त्याचा मेन ऍक्टर सगळ्यांना एक समान वागणूक असते. त्याच्या सेटवर लिहिलेलं असतं तुमचे इगो आणि चप्पल इथे बाहेर काढा आणि आतमध्ये या. तो सगळ्यांना मस्त वागणूक देतो. हे सगळं म्हणजे ना, मला काय म्हणायचं, मी हा प्रवास जरी 1 मिनिटात तुला सांगितला तरी तो एवढा नाही आहे रे. आज 14 वर्ष झाली. म्हणजे 2000ला नाटक आलं आणि 2014ला मी तुझ्यावर बसून ती 14 वर्ष झाली. पण मला असं वाटतं मी आता कुठेतरी तर मला ना प्रत्येक रोलचं अप्रूप असतं आयुष्यात. पण यातला एक गोल्डन मुवमेंट मला तुझा जागवायचा आहे खरं तर, ज्याला किंग ऑफ कॉमेडी म्हटलं जातं. जॉनी भाईंच्या शो मध्ये पण तू होता. जॉनी, अरे म्हणजे आता बघ, आता अनुभव म्हणजे मला काय सांगायचं की करेक्ट आहे बघ, ती गोष्ट विसरून गेलो होतो. जॉनी आला रे नावाचा एक शो होता, त्याचं टायटल ट्रॅक मला अजूनही पाठ आहे. माहिती झालं नाही त्या शोला, कधी जॉनी भाई बोलतील, जिसने खोला उदासी का ताला रे, जिसने बरसो हसी को संभाला रे, आज छूटा है हाथों से प्याला रे, जॉनी आला रे, जॉनी आला रे, असं ते जॉनी लिव्हरच्या कार्यक्रमाचं टायटल ट्रॅक होतं. त्यात एक छोटासा स्वीपरची भूमिका होती. तो हातात बादली आणि तो मोठा झाडू घेऊन. पण जॉनी लिव्हर सारख्या एवढ्या दिग्गज कलाकाराला आपण कुठेतरी पाहत होतो. आमच्या इकडे येऊन कधी शो करायचा, त्या माणसावर काम, त्याने एक मला वेगळा उत्साह दिला. आज एक वेगळा असा अनुभव सांगतो. ते त्यांच्या डिस्कशन करायला बसायचे ना, तेव्हा मला तिकडे बसवायचे आणि मला नेहमी सांगायचे, मैं जॉनी लिव्हर है लेकिन काम करते वक्त नहीं. एवढंच म्हणेन की एकच अट, विषय कट. वा, क्या बात आहे, मजा आली सिद्धू. तर सिद्धू बरोबर या धमाल गप्पा मारल्यानंतर आपण पुढल्या चेहऱ्याला भेटण्याकरता जाणार आहोत. पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. आपल्या बरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या अलका कुबल. अलकाताई, आपलं 3 चेहऱ्यामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू विशाल. अगदी मला असं वाटतं की जर मला म्हणून मी जो तुमचा पहिला चित्रपट पाहिला तो माहेरची साडी, आणि तिथपासून मी तुमचा सगळा प्रवास पाहत आलेलो आहे. पण मला ना तुमचा पहिला ब्रेक जाणून घ्यायचा आहे, कुठून कशी सुरुवात झाली? तसं पाहिलं तर मी विशाल सांगू, मी बालकलाकार म्हणून नटसम्राट आणि संध्याछाया या नाटकात, व्यावसायिक नाटकात काम करायला सुरुवात केली. वयाची 8 ते 10 वर्ष या पिरियडमध्ये मी नटसम्राटचे 250 प्रयोग केले, संध्याछायाचे जवळजवळ 80-90, आणि वेडा वृंदावनचे मी जवळजवळ तसेच 100 प्रयोग केले. दत्ता भट असताना मी काम केलं त्यात कमी म्हणून.
मी पहिली फिल्म केली चक्र, ज्यात आत्ता मला लोक ओळखतात अगदीच 2 मिनिटाची भूमिका आहे, पण स्मिता पाटील माझी आवडती अभिनेत्री आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळते. नसीरुद्दीन शाह होते, सगळे होते. स्मिता पाटीलला त्या सिनेमाचं नॅशनल अवॉर्ड होतं. तर मला माझं छोटा रोल असूनही माझे उगाच 15 दिवस घेतले गेले होते, कारण आमच्यासाठी काय ॲडजस्टमेंट नव्हतीच. तर मी स्मिता पाटीलला पण मला आनंद होत होता की मी सेटवर ऑब्झर्व करू शकत होते आणि मला खूपच आवडतात त्या, म्हणजे आवडत होत्या, त्यामुळे मी त्यांचे सगळे सिनेमे बघत होते तेव्हा. पण नकळत मला लेके चाललेली सासरला ही फिल्म मिळाली आणि अण्णासाहेब देऊळगावकरांनी मला त्या फिल्मसाठी घेतलं. तेव्हाही मी वयवर्ष 18-19 असेल आणि मला आठवते की मी गेले आणि 5 मिनिटात त्यांना तो सोज्वळ चेहरा वगैरे हवा होता तशी मी वाटले. मी काय फार अनुभवी नव्हते, ती माझी पहिली फिल्म. त्यांनी मला त्यासाठी साईन केलं आणि मी म्हटलं मला काही चॉईसही नव्हता, चला मला फिल्म मिळाली, सुरुवात करायची आहे पुन्हा. तर म्हटलं साईन केली. ती फिल्म सिल्वर जुबली झाली. त्यामुळे जो काय माझ्या चेहऱ्याचा मग नंतर की सोज्वळ सात्विक चेहरा, त्यानंतर मी अशाच भूमिका जवळजवळ 5 वर्ष करत होते. पण खरी ओळख मी म्हणेन ती मिळाली ती माहेरच्या साडीमुळे. पण या चित्रपटापासून तुम्ही प्रत्येक परिवारातले सदस्य झालात नाही? अगदी मी लोकांच्या जवळची झाले आणि प्रत्येक ऑडियन्सला माझ्या वाटायला लागलं ही आमच्यातलीच कोणीतरी आहे. म्हणजे खरं तर माहेरची साडी करतानाही आम्ही म्हणायचो केवढे योगायोग, अति वाटतं वगैरे असं व्हायचं, कारण ते मनाला पटणारं नव्हतं तेव्हा. पण विजय कोणके ठाम होते आपल्या मतांवर आणि मला असं वाटतं की मी जाईन तिथे. नंतर मी काळूबाई केला, अजून काळूबाईच्या नावाने चांगलं. तर मला अजून देवी म्हणून लोक असे मी दिसेन तिथे शूटिंगला नमस्कार करायचे, एवढं ऑकवर्ड व्हायचं. खरं सांगते विशाल की आपण शेवटी एक माणूस होतो, आपण सिनेमात हे फक्त काम करत असतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. मी 10 वर्ष जवळजवळ हे सासर माहेर कुंकू काय अजून सौभाग्य सगळे वस्तू भांडार अशा भूमिका मी एवढ्या केल्या. पण तेव्हा वाटलं नाही, नकळत त्यात ओढली गेले, मग करत राहिले. चला आपला आता काय शेवटी आपली इमेज झाली. शेवटी मी त्या प्रवाहाच्या विरुद्ध किती पोहणार. मी काहीतरी अति डॅशिंग करायला गेले असते तरी लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं नसतं, कारण ती इमेज एक झालेली होती. आज 3 चेहरेमध्ये आपण ताईंबरोबर गप्पा मारल्यानंतर पुढल्या चेहऱ्याला भेटायला जाणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. 3 चेहरे पात्रा फक्त IBN लोकमतवर. 3 चेहरेमध्ये आज आपण अशा चेहऱ्याला भेटणार आहोत ज्या चेहऱ्याबद्दल सांगायचं झालं तर त्याला भाषेचं बंधन नाही आहे. टॉलिवूड असू देत, हिंदी चित्रपटसृष्टी असू देत किंवा मराठी चित्रपटसृष्टी असू देत, सगळीकडे या अभिनेत्याचा मोठा वावर असतो. तो सगळ्यांचा मित्र आहे, म्हणून त्याला आपण सगळे अभिनेता गणेश यादव म्हणून ओळखतो. ग्रॅज्युएशन पूर्ण कर, चांगला कम्प्युटरचा कोर्स कर, दिनकर ह्याला चांगला जॉब द्यायचं काम माझं बस. गणेश, श्री गणेश फार मोठ्याने झालेला आहे मला असं वाटतं आणि गणेश नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधनं आम्हाला भेटत आला आणि त्याच्या भूमिकाही रंगल्या. पण खास करून तू हिंदी चित्रपटसृष्टीत आम्हाला खूप छान रोलमधनं दिसला. पण सुरुवात कुठून झाली नेमकी? सुरुवात झाली म्हणजे मी तेव्हा विजय मेहताने एक नाटक केलं होतं नागमंडल. अच्छा, थिएटर. हां, तेव्हा मी थिएटर करत होतो आणि पंडित दुबेजींकडे आम्ही आधी होतो. तेव्हा बाईंनी नागमंडल सुरू केलं गिरीश कर्नाडचं आणि त्या नाटकाची खासियत म्हणजे 3 नॅशनल अवॉर्ड विनर लोक, म्हणजे स्वतः विजयाबाई, लेखक गिरीश कर्नाड, आर्ट डिरेक्शन MS सत्यू. तसं ते एक छान मोठा रंगतदार नाटक होतं ते. आणि त्या नाटकात काम करत असताना तेव्हा सिनेमा वगैरे मी करत होतो, फक्त अगदी जेन्युअनली थिएटर आणि प्रामाणिकपणे थिएटर करत होतो. आणि तेव्हा सुधीर मिश्रा तिकडे आमचं नाटक पाहायला आला होता आणि तो म्हणाला, अरे यार तुम मिलो यार मेरे को यार, मैं पिक्चर कर रहा हूँ. अरे ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. तर मी गेलो तिकडे आणि तिकडे गेलो आणि तो म्हणाला की मैं पिक्चर कर रहा हूँ एक, इस रात की सुबह नहीं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे आशिष विद्यार्थी पण होता. आशिष विद्यार्थी आणि तेव्हा सगळी LSD-वरनं आलेली सगळी गँग होती, सगळी ती टीम, सगळी म्हणजे फुलंदेवीचे लोक होते सगळे. ते निर्मल पांडे होता आणि तो म्हणाला की देखो अभी मेरे पास क्या है ना, 2 नाम है, एक तो मनोज बाजपेयी है और गणेश यादव. तो मनोज पण तेव्हा खूप स्ट्रगल करत होता तेव्हा आणि तो म्हणाल की म्हटलं अरे यार, पण म्हणून की क्रायटेरिया आहे क्योंकि वो कॅरेक्टर मराठी आहे, पाटणकर नावाचं कॅरेक्टर होतं. मोस्टली मैं तुमको देना चाहता हूँ. आणि मग इस रात की सोबत नाही हा माझा
तेव्हा ॲक्च्युली पहिला हिंदी सिनेमा होता. उठ उठ चल उठ उठ कल्टी मारने का सीधा ऐसे क्या टीवी बच्चा भूखा मर जाएगा साला. पण तुझ्या आयुष्यात ब्रेक आणि एक असा व्यक्ती भेटणं जो आपल्याला नेहमी ॲप्रिशिएट करतो, तो रामू होता असं म्हणता येईल? असं म्हणता येणार नाही, म्हणजे असं म्हणता येणार नाही म्हणजे कारण रामू तेवढा क्लोज नव्हता मला. पण मला अजूनही आठवतं की वास्तवच्या वेळेला महेशने अगदी आवर्जून बोलवलं होतं. महेश म्हणाला की एक चांगला रोल आहे आणि तो फ्रॅक्चर बंड्या म्हणजे अजूनही आज तुला म्हणजे रादर सांगतो की अमेरिकेत वगैरे गेलो तरी किंवा म्हणा किंवा हाँगकाँगला मी शूटिंग केलं, सिंगापूरला शूटिंग केलं, तर अजूनही अरे वास्तव का फ्रॅक्चर बंड्या म्हणून अजूनही बांगलादेशी लोक असू दे त्या रोलने अजूनही लोक ओळखतात. उखाड़ लेगा कोई बंटिया मेरी जबान का क्या हमारे भाई के जान से ज्यादा है. तो बहुत गर्मी है तुम्हारे खून में कुत्तो. पहिल्यापासून तुझी टीम जी आहे ती हिंदी चित्रपट सृष्टीतलीच राहिली का? म्हणजे ज्यावेळेस तू सुरुवात केली त्यांची नागमंडल आता बघतो सगळी हिंदी भाषिक मंडळी तुझ्या बरोबर होती, हिंदी किंवा वेगळी. तिथपासून तुझी सुरुवात झाली, त्याच्यामुळे फारसा तू मराठीकडे आला नाहीस असंही काही आहे? नाही असं काही नाही, मराठी लोकांनी मला कधी एंटरटेन केलंच नाही ॲक्च्युली. हे शॉकिंग आहे म्हणजे एवढा मोठा चांगला कलावंत आणि नाही रादर मी एक नाटक पण केलं शोभायात्रा नावाचं, आमच्या शफात खानचं नाटक होतं. म्हणजे ते नाटकही उत्तम चाललं, त्याचे बरेच असंख्य प्रयोग झाले. त्यामुळे ते मराठी पासून थोडं वंचितच राहिलो मी. पण तरी आता मध्येच परत महेशने शिवाजीराजे भोसले केला आणि मग परत ते कॅरेक्टर लोकांना आवडलं आणि मग परत ते झालं. परत सरपंच आणि मग पॉलिटिशियन किंवा परत पोलीसवाला अवधूत गुप्तेचा मोर्या केला, त्यात परत पोलीस होता तो परत अरे ये अच्छा ये पुलिसवाला अच्छा है इसको बुलाओ. बॉडी दफनाई गई है, अब वो कब्र के बाहर नहीं निकाली जा सकती. बड़े साहब का ऑर्डर है, बॉडी कब्र से क्या नरक से भी निकाली जा सकती. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हा होता आमचा आणखीन एक खास चेहरा, त्याला आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि अपेक्षा करूयात की आणखीन वेगळ्या रोलमध्ये तो आपल्याला भेटेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.